सर्व शेळी पालकांचे ओवी गोट फार्म माऊल्यावाड हे चॅनलवरती स्वागत करतो। आजचा टॉपिक पिल्लांचं संगोपन। लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटीपर्यंत काळजीपूर्वक बघा। होतं काय, आपण एक पाठीमागे व्हिडिओ बनवला होता की 20 दिवसामध्ये मॉर्टिलिटी जास्त का होती शेळी पालकाच्या शेडवरती। फिरस्ती असतील, बंदिस्त असतील, लक्षपूर्वक ऐका। बघा आता, वय 15 दिवस, पिल्लं बघून घ्या। 15 दिवस हा, अंगाला खासतं बरं, बघितलं ही पिल्लू बघा। मॉर्टिलिटी होती का, मिल्क ॲसिडिस का होतो, मिल्क ॲसिडोसिसचा प्रॉब्लेम काय असेल, पिल्लाची मॉर्टिलिटी का होती, वजन वाढ कशी झाली पाहिजे, बरोबर मर्तूक झिरो कशी करता येईल, लक्षपूर्वक ऐका। सर्व शेळी पालकांना सांगतो, फिरस्तीमध्ये काम करत असेल त्यांना सांगतो, बंदिस्तामध्ये काम करत असेल त्यांना सांगतो, आपल्याकडनं मिस्टेक काय होते ते व्यवस्थित समजून घ्या। व्हिडिओ शेवटीपर्यंत काळजीपूर्वक बघा, ए टू झेड माहिती सांगतो। आता लक्ष द्या। बघा आता, पिल्लं बघून घ्या, बघितलं एक पिल्लू, वय 15 दिवस हा, वय 15 दिवस या पिल्लांचं। हे दोन पिल्लं, यांची आई हे दाखवतो। उठ गा, चल उठ उठ। क्रॉसमध्ये आपण भेटलो, क्रॉसमध्ये काम करतो, बघून घ्या। करायचं काय ते सांगतो। असा एकही शेळी पालक नाही तो प्रॉपर बकऱ्यांची काळजी घेत असेल, बरोबर। मॉर्टिलिटी का होती, वजन वाढ का भेटत नाही, पिल्लू खेळता खेळता मरून का जातं, अचानक पिल्लू सकाळी दूध पिलं संध्याकाळी दूध का नाही पित, होतं काय नेमकं। मग आपल्या डोक्यात एक प्रॉब्लेम येतो की आपण पिल्लांना तर दूध पाजलं होतं, बकरीला पण दूध जास्त आहे, पिल्लू खेळत होतं दूध पिल्यानंतर, नेमकं डेट का झाला असेल, मॉर्टिलिटी का झालं असेल, मरण का पावलं असेल पिल्लू, बरोबर। लक्षात घ्या, होतं काय ते सांगतो आता। बघा आता, आपला हा टॉपिक वेट गेनसाठी चालला, व्यवस्थित समजून घ्या। पिल्लांची मॉर्टिलिटी झिरो कशी करता येईल ते सांगतो मी तुम्हाला। आता काय होणार आहे, व्हिडिओ थोडासा मोठा होईल हा, शेवटीपर्यंत बघा, रिक्वेस्ट करतो। काय होतं आपल्याकडनं चुका ते सांगतो। बघा आता, ही इथं बकरी बांधलेली आपण, बरोबर, रात्रभर हिची बांधण्याची जागा हीच, आपण फिरस्तीमध्ये काम करतो, आपण भूमीने, आपला प्लॅन सेड आहे, हायटेक नाही, जमिनीवरती, आपण जमिनीवरती सेड आहे, बरोबर। आता बघा, पिल्लं रात्री कोंडल्यानंतर डाला, तुमच्याकडे डाला असेल, झाप असेल, जाळी असेल, सेपरेट केल्यानंतर, आईपासून पिल्लं सेपरेट केल्यानंतर सकाळी ज्यावेळेस दूध पिण्यासाठी आपण सोडतो ना मित्रांनो, होतं काय ते सांगतो, समजून घ्या, डेमो सहित सांगतो। हे बघा, युरिन पास केलेली ह्या शेळीने ह्या जागेवरती लघवी केलेली, लक्षात घ्या। आता शेळ्या आल्यानंतर सेडमध्ये बांधल्यानंतर लघवी पास केल्यानंतर ती बकरी, आपल्याला माहिती आहे का, या गोष्टी मान्य करावाच लागणार, ह्या 100% पॉईंट आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागतील, लक्षात घ्या। बघा आता, ही तर लघवी पडलेली, कळत न कळत जर ही बकरी ह्या जागेवरती जर बसली, किंवा हिची कास, हिचं आडर, हिचे सड जर याच्यामध्ये जर ओले झाले, तर आपण सकाळी उठल्यानंतर ती कास पोटॅशियम परमॅंगनेट असेल, तुमचं गरम पाणी असेल, तुमचं तुरटीचं पाणी असेल, कोण करतं काळजीपूर्वक, करतं का इमानदारीने सांगा। कुणीच ही कास सकाळी क्लीन करत नाही, बरोबर। लक्षात घ्या पॉईंट। ह्या जागेवरती ही बकरी बसल्यानंतर आपण सकाळी कोणता शेळीपालक हा कास क्लीन करतो, कुणीच नाही करत, कुणीच नाही करत, एवढं केअरफुली कुणीच नाही करत, लक्षात घ्या। बघा आता, आता हे घाण असेल, लेंडी असेल, लघवी असेल, लघवीसोबत ती माती असेल, जर हे बघा दाखवतो, हे बघा कशी, हे बघा ही सडी भरली का, भरलं, बघितलं, बघून घे व्यवस्थित। आता बघा, होतं काय ते सांगतो, असं सड भरलं म्हणजे आपल्या भाषेत सांगतो। आणि जर आपण सकाळी एक पिल्लं दूध पिण्यासाठी सोडले, कास आपण जर ती क्लीन नाही केली, तर बॅक्टेरियल इन्फेक्शन याला म्हटलं जातं। बघा आता तुम्ही, मग त्या सड तोंडात धरल्यानंतर पिल्लाला भूक लागलेली असती, सकाळी रात्रभर बकऱ्या रोध करत असल्या, कास तैट होऊन जाते,
पिल्लं सुटल्यानंतर रप 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 दूध पिणार, साईटला जाणार, खेळणार, बरोबर. हे लक्षात येत नाही लोक आपल्या शेळी पालकांच्या. मग बघा आता, हे घाण लागलेली प्लस दुधासोबत ही बॅक्टेरियल इन्फेक्शन, ही वरतून घाण लागलेली, ही लघवी लागलेली, ही माती लागलेली पिल्लांच्या पोटात जाणार, बरोबर. मग काळ्या कलरची पिल्लू जुलाब करायला लागलं, ते दूध त्याला पचत नाही आणि नंतर होतो मिल्क ॲसिडोसिस. दूध कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, मिल्क ॲसिडोसिस फक्त दुधापासूनच होतो, अशातला काही भाग नाही. मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. आता आपल्याला करायचं काय, सगळे मुद्दे एकाच व्हिडिओमध्ये सांगतो. अगोदर शेळीची जागा सकाळी चेंज करा, साईटला बांधा. हे का नाही, तुम्हाला डेमो सहित आपण कमेंटमेंट दिलेली, आपण जे सांगणार ते डेमो सहित सांगणार. बघा आता हे पिल्ला अंगाला खाजायला लागले, हे खाजायला लागलं, हे खाजायला लागलं. बाह्य परजीवीचा आपण व्हिडिओ सोडलेला आहे, ते व्हिडिओ पण आठवून बघा. मिल्क ॲसिडोसिसचे व्हिडिओ पण आठवून बघा. आता हे पिल्लं काय करणार, यांचे झालं वय आता 15 दिवसाचं. आता हे पिल्लं माती उचलायला लागणार, काड्याचा कळणार, कपडा खाली पडलेला असेल तर कपड्याचा कळणार, कपडा तोंडात पकडणार, सोडून देणार, बरोबर. अशा वेळेस ह्या पिल्लांना आता माती नाही खाल्ली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर कास क्लीन करा. ज्या ज्या बकऱ्या तुमच्या शेडवरती डिलिव्हरी झालेल्या आहे त्यांच्या अगोदर काळजीपूर्वक कास क्लीन करा, नंतर पिल्लं पाजण्यासाठी सोडा. हे पिल्लं बघून घ्या, अंगाला खाजू लागले ना. बाह्य परजीवीचा व्हिडिओ सोडलेला आहे आपण, तो आठवण येईन बघा. आता करायचं काय ते सांगतो. पिल्लं अशा अंगाला खाजल्यानंतर आपण बाह्य परजीवी जो व्हिडिओ सोडला त्याच्यावरती पूर्ण पॉईंट शेअर केले. आता ह्या याच्यावरती हे पिल्लं आता माती खायला लागले. आता जर ह्या पिल्लांना व्हिडिओ चालू असेल जर माती खाल्ली तर तुम्हाला नावं सांगतो, माती नाही खाल्ली पाहिजे. पिल्लांची मॉर्टिलिटी आपल्या साईडवरती 0 झाली पाहिजे. हे बघा कसं माती चाटतं, बरोबर आहे. ह्या पिल्लांना माती नाही खाल्ली पाहिजे, याच्यासाठी काय करायचं, आता व्यवस्थित नावं सांगतो, नोट करून ठेवा किंवा तुमच्याकडे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ शेवटीपर्यंत आठवून येईन बघा. आता तुमचं ह्युमन बॉडीमधलं 2 प्रॉडक्ट सांगतो. पॉलिबियॉन, की जे की लहान बाळाला दूध पचवण्यासाठी काम करतं. पिंकू ग्रॅप वॉटर असेल, पॉलिबियॉन असेल, डेक्झोरेंज असेल आणि बियॉन असेल. हे 3 प्रॉडक्ट आपल्याकडं ऑब्लिकमध्ये सांगितल्या. पॉलिबियॉन भेटलं तर ठीक, पॉलिबियॉन जर नाही भेटलं तर डेक्झोरेंज भेटतं, डेक्झोरेंज नाही भेटलं तर बियॉन भेटतं, बियॉन जर नाही भेटलं तर पिंकू ग्रॅप वॉटर भेटतं. लक्षात घ्या, हे 4 प्रोडक्ट आपल्या सेटवरती आणून ठेवा. 15 दिवसांच्या पिल्लांची 20 दिवसापर्यंत काळजी, 1 महिन्यापर्यंत काळजी कशी घ्यायची लक्षात घ्या. व्यवस्थित नावं सांगितले, समजून घ्या. हे जर प्रोडक्ट आपण, हे जर केमिकल ह्या पिल्लांना जर चालू ठेवलं तर पिल्लं माती खायचे बंद होऊन जाते, बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचते. सपोज आपल्याकडनं कळत न कळत एखाद दिवशी कास क्लीन करण्याचं आपण जर विसरून गेलो तर आपण जे, हे बघा तुम्ही लाईव्ह बघून घ्या, तुम्हाला दाखवलं मी आता, ते सड भरलेलं होतं तरी पण ते दूध पिलं. काय होतं, मी हे पिल्लं कवर करणार, पण आपल्या शेळीपालकांना लोक अडाणी समजते. एवढं डीपमध्ये कोणी सांगत नाही. आपण कमेंटमेंट दिलेली जे सांगणार ते रिॲलिटीमध्ये सांगणार, की जे करून आपला शेळीपालक वाचला पाहिजे. लक्षात घ्या. इथपर्यंत कळलं. हे झाल्यानंतर आपल्याला पिल्लांचं वजन कसं वाढायचं ते सांगतो. आता पिल्लं चारा खायला लागल्यानंतर काय करायचं ते सांगतो. वेट गेनचा व्हिडिओ चाललेला आहे, मॉर्टिलिटी 0 करण्याचा व्हिडिओ चाललेला आहे, समजून घ्या. आता हे पिल्लू दाखवतो. हे वजन यांचं 15 दिवसाचं यांचं वय आहे. 1 महिन्याचं पिल्लू दाखवतो. उठ रे उठ, बघितलं. त्यांची आई पण दाखवतो. किती स्ट्रॉंग आहे पिल्लू बघून घ्या. 1च महिन्याचं आहे. आतापर्यंत चारा खायला लागलेला नाही आहे, कारण की याला दूध जास्त आहे, याच्या आईला दूध जास्त आहे. पिल्लू बघा. आता आपण याला काय करतो माहिती आहे, फक्त A to Z नावाचं सिरप 1 ml सकाळी वापरतो. फक्त दूध पिल्यानंतर 1 ml. पण आवय बघितलं करंट बघा, पिल्लू स्ट्रॉंग कसं आहे ते बघा. या पिल्लाला आपण फक्त A to Z नावाचं सिरप वापरतो. बघितलं, वेट गेनसाठी. आता ज्यावेळेस हे पिल्लू चारा खायला लागणार ना, तर आपण याला काय करणार आहे माहिती आहे,
कुठल्याच केमिकलची गरज नाही याला, पण तरी पण आपण A to Z देतो. बघून घ्या. आता याला काय करायचं, हे पिल्लूच्या वेळेस चारा खायला लागणार. आता हे जे पिल्लं आहे ना, 1.5 महिन्याचे, हे रानात त्यांच्या आईसोबत सुटलेले आहे चरण्यासाठी. आपण फिरिस्तीमध्ये काम करतो. हे असल हे बाकीचे पिल्लं हे टोटल बकऱ्यासोबत जाते. उठ रे, उठ 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 उठ. बघा तुम्ही आता हां पिल्लांची ग्रोथ बघा. 2-2 महिन्याची पिल्लं आहे. फक्त हा बादशाह 3 महिन्याचा आहे. बीटल क्रॉसमध्ये काम करतो आपण, लक्षात घ्या. बघितले का? हे बघा 4 पाठी आपल्याकडे आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर मला कॉल करा, आठवणी ना. आता करायचं काय, वेट गेन मॉर्टॅलिटी 0 करायची. वेट गेन फास्ट झाला पाहिजे, लक्षात घ्या. आता ते तुम्हाला नाही डेमो दाखवतो. आता ही पिल्लू बघा, बघितलं ना. ह्या पिल्लू जे वेळ चारा खायला सुरुवात करणार, तर ह्या पिल्लाला आपण गव्हाचा भरडा प्लस त्याच्यासोबत शेंगदाणा पेंड चारा खाल्ल्यानंतर आपण देतो. हा लक्षात घ्या. आपण सकाळी खुराक कोणत्याच पिल्लाला कोणत्याच बकरीला देत नाही. आता निवांत आपल्या बकऱ्या बसलेल्या 10 वाजेपर्यंत निवांत आराम करणार. 10 वाजता आपण बकऱ्या 10-10:30ला चरण्यासाठी सोडणार. रिलॅक्समध्ये बसलेले आहे. ह्या पिल्लांना आपण वेट गेनसाठी गव्हाचा भरडा, त्याच्यासोबत शेंगदाणा पेंड आणि त्याच्यासोबत 1 ml टोनो बूस्ट, हे जरा प्रोसेस तुम्ही चालू ठेवलं, पिल्लांची मॉर्टॅलिटी चुकून आपल्या सेडवरती होत नाही. एवढं डीपमध्ये तुम्हाला मित्रांनो कुणी सांगत नाही. आपलं टार्गेट एकच आहे, आपल्याला शेळीपालन, आपले लेवलचे शेळीपालक, भूमिहीन शेळीपालक असू द्या, बंदिस्तमध्ये काम करत असताना बंदिस्तवाले असू द्या, हे चुकून प्रॉब्लेम कुणी सांगत नाही. कशानं काय होईल तुम्हाला A to Z माहिती मी सांगत असतो. बघितलं, हे जे पिल्लं आहे ना, आता हे 2 महिन्याचे 3 महिन्याचे पिल्लं आपले, यांना संध्याकाळी बकऱ्या ज्यावरती सेडेवरती येत्या, ह्या पिल्लांना मकाचा भरडा आणि शेंगदाणा पेंड आपण दोन्ही सोबत देतो. म्हणून ह्या पिल्लांचं ग्रोथ अशी आहे. दूध पिल्यानंतर पिल्लाशी खेळले पाहिजे, बरोबर आहे का? मग तुमचं शेंगदाणा पेंड असेल, मकाचा भरडा असेल, सोयाबीन असेल आणि त्याच्यामध्ये जर मेथी दाणा जर ॲड केला तर एकदम बेस्ट. त्यावेळेस हे पिल्लं स्ट्रॉंग होऊन जाते. मॉर्टॅलिटी आपली 0 होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा व्यक्तीला शेअर करा की त्याला शेळी पालनाची गरज आहे आणि आपल्याला शेळी पालक वाचवायचा. लक्षात घ्या, त्या मित्राच्या त्या शेळी पालनाच्या शेडवरती मॉर्टॅलिटी 0 झाली पाहिजे. काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटीपर्यंत बघत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या टॉपिकवरती. नमस्कार.